मग ते आता किती प्रस्ताव होते आपले आता मंजूर किती आतापर्यंत कोणाकोणाला लागले आपण म्हणजे नाव नका सांगू पण किती आहेत अजून आपल्याला पेंडिंग मध्ये आणि यावर्षी आपल्याला तुम्हाला पंचायत जिल्हा परिषदेची काय मान्यता आहे का बाकीच्या जे काय टार्गेट आहे त्याच्यामध्ये आपल्या गावाला काय आहे का यावर्षी एकच आलं कुठलं हा मंजुरी एकालाच मिळाली ना आता हा पुढच्या मंजुरी कधी मिळतात त्या आता मार्च नंतर आपले किती लाभार्थी आहेत ते सगळे 47 काहीतरी त्याची पूर्ण किती झाली 9 झाले आणि आता या 10 झालं पूर्ण ते पूर्ण करून कुणाचा अडकत नाही असं थोडं नाही ना भाऊ की पूर्ण नाही म्हणून आपल्याला पुढे आठवण येते मला ही यादी आहे कुठून तुम्ही येते का राहिलेकरांची सर्वेनुसार कसं होतं रोजगार हमीची जेवढी कामं वाढतील त्या टार्गेट वरती काम आहे नाही येईल ना टार्गेट मला नाही आलं की त्या लोकांना सांगून त्याच्या मागे लागून करून घ्या म्हणजे जास्त मिळतील. आता ओबीसी समाजाच्या माणसांनी मोदीच्या आवास योजनेतनं अप्लाय करायचं आहे माईच्यावर एससी आहेत त्यांनी अप्लाय करायचं आहे ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी तो त्यांचा सर्वे होऊन जर बसत असेल पात्र होत असेल हे जर अपात्र करणं पात्र करणं ग्रामपंचायत 7 जणांच्या हातात नाही ना ग्रामसेवकच्या हातात हे लक्षात ठेवा त्याचा जे काय निष्कर्ष निघतील काय सर्वे होईल त्यांच्या ह्याने ते पात्र लाभार्थ्याची निवड केली जाईल. ओबीसीची वेळ किती अर्ज आता मागवायचे माझा एक विषय विठ्ठलाच्या जवळच्या 2.5 खण साखण आहे त्याचे 2.5 पंचायत समिती पंचायत समिती मग पंचायत समितीच्या आदेशाचं पालन कधी करणार 65 उत्तर द्या तुम्ही. त्याचं उत्तर येत तुम्ही शासकीय कर्मचारी म्हणून तुम्ही उत्तर येते राजकीय लोकांना विचारून काय ते नसा त्यांना माहिती नसते अभ्यास त्याला काय म्हटलं मला परत एकदा सांग. सक्षम प्राधिकरण कोण ग्रामपंचायतीवर आपले हा पंचायत समिती बरं पंचायत समिती हे बीडीओचं पत्र आहे हं. ते तुमच्या मागे मी 5 महिने खेटा घालतोय 2 महिने तुमच्याकडे येऊन पडलेले आहे वारस म्हणून करा सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कारवाई करून आहे ना त्याचा अहवाल वरती पाठवायचा आहे. तर हे पत्र कशासाठी बरं, वारस नोंद करा मी करायची का वारस नोंद? मी तुम्ही तुम्हाला करायची कसं नाही पण आहे ना सांगितलं? तुम्ही माग जे पेपर रंगवताय ना माग तुमच्या फायद्यासाठी हं. ते पेपर रंगवायचं कमी केलं असतं तरी आम्ही तुमच्या बोललो नसतो. अर्जावरती जो निर्णय होईल ना तो मी प्रोसिडिंगला घेते पण तुमच्या अर्जा कुठला निर्णय हे घेतला? बरं केलंय मॅडम तू आता तुम्ही 6चा मुद्दा वाचला विस्तार नाही बीडीओ साहेबांचा आहे सक्षम प्राधिकरणाचा व्हिडिओ साहेबांनी विस्तारात अधिकाऱ्यांना सांगितलं होतं ते. आणि बीडीओचं पत्र आलंय ह्यांची नाव सुरू करा हे ग्रामसभेत मी परंतु त्या बीडीओचं आदेश आहे. आणि प्रतिज्ञापत्र हे असं असतं तहसीलदार कचेरी बंद करा आणि घरगुती प्रतिज्ञापत्र ग्रामपंचायत प्रतिज्ञापत्र बोगस करून येत ना वाच पहिल्यांदा ग्रामसभेत